विद्यार्थी मित्र नमस्कार. काल आपण बॅलन्स शीटचा स्पेसिमेन पाहिला. आपण सर्वांनी तो लिहून घ्या. आज आपण काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन जी माहिती आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नची ती पाहणार आहोत. तर पान नंबर 73 सर्वांनी उघडा. त्यावर आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, जे खर्च आपले देणे बाकी आहे त्याचे दोन इफेक्ट्स दिसतात. पहिला इफेक्ट आहे त्याचा पहिला परिणाम ऍड आउटस्टँडिंग अमाऊंट इन द कन्सर्न एक्सपेंडिचर ऑन एक्सपेंडिचर साइड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आपण जो खर्च देणे बाकी आहे ज्याला आपण काय म्हणतो आउटस्टँडिंग, तर तो खर्च जो आहे आपण इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साइडला संबंधित खर्चामध्ये आपण काय करणार, ऍड करणार, मिळवणार. त्याचा दुसरा परिणाम जो आहे तो आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला दाखवणार. शो आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऑन लायबिलिटीज साइड ऑफ बॅलन्स शीट. त्यानंतर पान नंबर 74 बघा. प्रीपेड एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस which are expenses paid in advance. जर खर्च आपण आगाऊ स्वरूपात ऍडव्हान्स मध्ये दिलेले असतील, सपोज रेंट पेड इन ऍडव्हान्स, तर अशा खर्चाला काय म्हणतात, प्रीपेड एक्सपेन्सेस. त्याचे दोन परिणाम कुठे दिसतात बघा. फर्स्ट वन, डिडक्ट द प्रीपेड अमाऊंट फ्रॉम द कन्सर्न एक्सपेन्सेस ऑन एक्सपेंडिचर साइड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साइडला आपण जो खर्च आपण ऍडव्हान्स मध्ये दिलेला आहे तो काय करणार, लेस करणार. दुसरा परिणाम, शो प्रीपेड एक्सपेन्सेस ऑन ऍसेट साइड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला जेवढा खर्च आपण प्रीपेड म्हणजे ऍडव्हान्स स्वरूपात दिलेला आहे तेवढा आपण ऍसेट साइडला दाखवणार. तिसरं, अॅक्रुड इन्कम किंवा आउटस्टँडिंग इन्कम, म्हणजे आपल्याला इन्कम येणे आहे परंतु आलेलं नाही, जे आउटस्टँडिंग आहे त्याला म्हणतात अॅक्रुड. त्याचे दोन परिणाम बघा. आउटस्टँडिंग इन्कम इज ऍडेड इन द कन्सर्न इन्कम ऑन इन्कम साइड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट जे आहे त्याच्या इन्कम साइडला आपल्याला जेवढं इन्कम आउटस्टँडिंग आहे ते संबंधित इन्कम मध्ये आपल्याला काय करायचं आहे, ऍड करायचं आहे, त्याची टोटल करायची आहे. दुसरा इफेक्ट जो आहे तो दिसेल बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. आउटस्टँडिंग इन्कम इज शोन ऑन द ऍसेट साइड ऑफ द बॅलन्स शीट. जेवढं इन्कम आउटस्टँडिंग आहे ते आपण बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला दाखवणार. त्यानंतर 4 नंबरचं बघा पॉइंट, इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स, प्री रिसिव्ड इन्कम. जर आपल्याला इन्कम आगाऊ स्वरूपात म्हणजे पुढचा इन्कम आपल्याला अगोदर प्राप्त झाला असेल, पुढील महिन्याचा किंवा पुढच्या वर्षाचा आपल्याला कसा मिळाला ऍडव्हान्स स्वरूपात, तर त्याला म्हणतात प्री रिसिव्ड इन्कम. त्याचे दोन परिणाम कुठे दिसतील बघा. द अमाऊंट ऑफ इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स इज डिडक्टेड फ्रॉम द कन्सर्न इन्कम इन इन्कम साइड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आपलं जे इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट आहे त्याच्या इन्कम साइडला आपण जेवढा उत्पन्न आपल्याला ऍडव्हान्स मध्ये प्री रिसिव्ड प्राप्त झालेलं आहे ते संबंधित इन्कम मधून आपण काय करणार, लेस करणार, किंवा त्याला दुसरा शब्द आहे डिडक्ट करणार. डिडक्ट म्हणजे वजा करणे. त्याचा दुसरा इफेक्ट दिसेल, शो ऑन लायबिलिटी साइड ऑफ बॅलन्स शीट. जेवढं इन्कम ऍडव्हान्स स्वरूपात प्राप्त झालेलं आहे तेवढं आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला दाखवणार. नंतर 5 नंबरचा आहे, आपल्याला पॉइंट दिलेला आहे, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स अँड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. सबस्क्रिप्शन आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते ऍडव्हान्स मध्ये, किंवा सबस्क्रिप्शन आपलं काय आहे, आउटस्टँडिंग म्हणजे सबस्क्रिप्शन आपलं येणे बाकी आहे. सबस्क्रिप्शन इज अ रेव्हेन्यू इन्कम ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स. नफा न कमवणाऱ्या ज्या संस्था आहेत
तर त्यांच्या दृष्टीने सबस्क्रिप्शन हे महसुली स्वरूपाचं उत्पन्न असतं. त्याला काय म्हणतात? रेव्हेन्यू इन्कम. सबस्क्रिप्शन मे बी गिव्हन पिरियॉडिकली. हे आपल्याला विशिष्ट पिरियड नंतर, समजा 1 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर असं दिलं जातं. ऑल मेंबर्स हॅव टू पे सबस्क्रिप्शन रेग्युलरली. सर्व नफा न कमावणाऱ्या संस्थांच्या सदस्यांनी, मेंबर्सनी त्यांचं सबस्क्रिप्शन हे नियमितपणे दिलं पाहिजे. इट इज क्रेडिटेड टू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. जे इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवलं जातं. बघा त्याचं वर्गीकरण क्लासिफिकेशन कसं केलं जातं. फर्स्ट वन, सबस्क्रिप्शन ऑफ करंट इयर रिसिव्ड इन द करंट इयर. आपल्याला सबस्क्रिप्शन जे आहे, वर्गणी जी आहे सदस्यांची, ती चालू वर्षामध्ये आपल्याला प्राप्त होत असते. सबस्क्रिप्शन ऑफ प्रिव्हियस इयर रिसिव्ड इन करंट इयर. चालू वर्षामध्ये कधी कधी मागील वर्षाचे राहिलेलं सबस्क्रिप्शन प्राप्त होत असतं. सबस्क्रिप्शन ऑफ नेक्स्ट इयर रिसिव्ड इन द करंट इयर. पुढील वर्षात, समजा 2021 चालू आहे आणि 2022चा आपल्याला सबस्क्रिप्शन मिळालं, तर त्याला काय म्हणणार आपण? सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन करंट इयर दॅट ऑफ नेक्स्ट इयर. पुढील वर्षाचं सबस्क्रिप्शन आपल्याला काय मिळालं? या वर्षी प्राप्त झालं. आणि सबस्क्रिप्शन ऑफ करंट इयर इज आउटस्टँडिंग. चालू वर्षाचं सबस्क्रिप्शन आपल्याला प्राप्त झालेलं नाही, म्हणजेच ते काय आहे? आउटस्टँडिंग. त्यानंतर डिप्रिसिएशन. बघा विद्यार्थी मित्र, डिप्रिसिएशन हे नॉमिनल अकाउंट आहे. त्याचे 2 परिणाम कुठं दिसतात? डिप्रिसिएशन आपण चार्ज केल्यानंतर त्याचे 2 इफेक्ट्स कुठं दाखवू? फर्स्ट वन, डेबिट साइड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. डिप्रिसिएशन चार्ज केलं हा खर्च आहे, त्यामुळे ते कुठं दिसेल? इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साइडला, म्हणजेच एक्सपेंडिचर साइडला. दुसरा इफेक्ट आहे डिडक्ट फ्रॉम द कन्सर्न ऍसेट फ्रॉम बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला ज्या ऍसेट्सवर आपण डिप्रिसिएशन दाखवलेलं आहे तेवढं डिप्रिसिएशन आपण काय करणार? वजा करणार. नंतर कॅपिटलायझेशन ऑफ एंट्रन्स फीज. जे एंट्रन्स फीज आहे, प्रवेश फी आहे, त्याचं रूपांतर कशामध्ये करायचं? भांडवलात. त्याला आपण भांडवलीकरण म्हणतो किंवा भांडवलात रूपांतर करणे. एंट्रन्स फीज आर द फीज पेड बाय द पर्सन्स हू इंटेंड टू बिकम अ मेंबर ऑफ द ऑर्गनायझेशन ऑर कन्सर्न. कन्सर्न. आपली जी ऑर्गनायझेशन आहे, संस्था आहे, त्या संस्थांचं ज्यांना सदस्य व्हायचं असतं ते काय करतात? एंट्रन्स फीज देत असतात. जनरली एंट्रन्स फीज आर ट्रीटेड ॲज कॅपिटल रिसीट्स इन्कम. साधारणतः जे एंट्रन्स फीज असते तर तिचं रूपांतर कॅपिटल रिसीट्स मध्ये किंवा इन्कम मध्ये केलं जातं. बट समटाइम्स पार्ट ऑफ इट कॅन बी ट्रीटेड अँड रेव्हेन्यू रिसीट्स. परंतु कधी कधी त्याचं रूपांतर रेव्हेन्यू रिसीट्स मध्ये केलं जातं. आपण एक एक्झाम्पल पाहू. एंट्रन्स फीज रिसिव्ड 50,000. 50,000 आपल्याला एंट्रन्स फीज प्राप्त झालेली आहे. आपल्याला माहिती दिली आहे 50% ऑफ एंट्रन्स फीज शुड बी कॅपिटलाइज. 50% आपल्याला काय करायचंय? कॅपिटल मध्ये रूपांतर करायचं आहे. तर 50,000च्या 50% 25,000 येतं, तर ते किती येईल? 25,000. दुसरी गोष्ट, 25,000 आहेत ते आपण काय करणार? राहिलेले 25,000 विल बी ऍडेड इन कॅपिटल फंड. 25,000 आपण कॅपिटल फंड मध्ये ऍड करणार आणि ₹25 विल बी ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू इन्कम विच इज क्रेडिटेड टू इन्कम साइड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आणि राहिलेले 25,000 रुपये आपण रेव्हेन्यू इन्कम ह्या हेड खाली इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साइडला दाखवणार. नंतर क्रिएशन ऑफ स्पेशल फंड्स आउट ऑफ डोनेशन्स. क्रिएशन म्हणजे निर्माण करणे. स्पेशल फंड निर्माण आपण केला तर आपल्याला जे डोनेशन्स प्राप्त होत असतात त्याचे 2 प्रकार आहे, जनरल डोनेशन आणि स्पेसिफिक डोनेशन. पहिला आपण पाहूया जनरल डोनेशन. ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू इन्कम अँड विल बी शोन ऑन इन्कम साइड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आपण जनरल डोनेशन, रेव्हेन्यू इन्कम
म्हणून दाखवणार आणि जे इन्कम साईडला इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटला दाखवलं जाईल. असं डोनेशन जे आहे ते आपल्याला विनाशर्त प्राप्त झालेलं असतं. विदाउट कंडिशन, विदाउट एनी कंडिशन इट इज रिसिव्ह टू अस. नंतर स्पेसिफिक डोनेशन. डोनेशन्स आर समटाइम्स गिवन फॉर स्पेसिफिक पर्पज. काही विशिष्ट हेतूसाठी डोनेशन आपल्याला लोक देत असतात किंवा आपले सदस्य देत असतात. तर विद्यार्थी मित्र असे डोनेशन्स असतात. डोनेशन फॉर बिल्डिंग फंड, कधी कधी बिल्डिंग फंड साठी दिलं जातं. डोनेशन फॉर प्राइज फंड, आपल्याला बक्षिस द्यायचे असतील त्याच्यासाठी डोनेशन आपल्याला प्राप्त होत असतं. किंवा डोनेशन फॉर स्पोर्ट्स टुर्नामेंट्स, ज्या आपण खेळाच्या स्पर्धा आयोजित करत असतो त्यासाठी डोनेशन म्हणजे देणगी आपल्याला प्राप्त झालेली असते. आता स्टॉक ऑफ स्टेशनरी. आपल्याकडे जो स्टॉक आहे स्टेशनरीचा त्याबद्दल माहिती पाहूया. स्टेशनरी इज अँड एक्सपेंडिचर. आपण स्टेशनरी खरेदी करत असतो तो आपला काय असतो? खर्च. इट इज अँड कन्झ्युमेबल आयटम. हा कन्झ्युमेबल म्हणजे उपभोग्य, ज्याचा आपण उपभोग घेत असतो अशा प्रकारचा हा आयटम आहे. आता बघा त्याचं कॅल्क्युलेशन आपण कसं करणार. ओपनिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी आपण दाखवणार. त्यानंतर त्यामध्ये जर आपण काही नव्याने खरेदी केली असेल तर ती ऍड करणार. ऍड परचेस स्टेशनरी ड्युरिंग द इयर. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग स्टेशनरी बिल असतील, जे आपल्याला स्टेशनरी बिल द्यायचे राहिले असतील ते पण काय करणार आपण मिळवणार. म्हणजेच त्याच्यामध्ये काय करणार? ऍड करणार. नंतर लेस करणार आपण क्लोजिंग स्टॉक आणि नंतर आपल्याला मिळणार स्टेशनरी कंज्युम्ड. तर विद्यार्थी मित्र असे स्टेशनरीची ट्रीटमेंट असेल. त्यानंतर बघा ओपनिंग बॅलन्स ऑफ ऍसेट्स अँड लायबिलिटीज. बॅलन्स शीटला आपण ओपनिंग बॅलन्स दाखवत असतो. कधी कधी सुरुवातीला वर्षाच्या सुरुवातीला ऍसेट्स आणि लायबिलिटीचा बॅलन्स असतो तो आपण काय करणार? बॅलन्स शीटला दाखवणार. त्यानंतर काही टर्म्स आहेत, एंट्रन्स फीज, सबस्क्रिप्शन, ते आपण पाहिलेले आहेत. आता लिगसी पाहूया. लिगसी म्हणजे वारसा हक्काने आपल्याला प्राप्त झालेली रक्कम किंवा मिळकत. लिगसी मीन्स गिफ्ट रिसिव्ड अंडर द will on the death of a donor. This may be for general for special purpose. आता आपल्याला लिगसी प्राप्त झाली आहे, जनरल गिफ्ट आहे. तर रेव्हेन्यू इन्कम विच इज क्रेडिटेड टू इन्कम साइड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपण इन्कम मध्ये ते दाखवतो. त्याच्यानंतर स्पेशल पर्पज जर काय आपल्याला गिफ्ट मिळालं असेल, इट इज कॅपिटल रिसीट. ते कॅपिटल स्वरूपात प्राप्त झालेले रिसीट आहे, प्राप्ती आहे आणि त्याच्यामुळे आपण ती कुठं दाखवणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. त्याच्यानंतर लाईफ मेंबरशिप फीज. इट इज नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स. same members pay life membership fees. It is non-recurring income, therefore it will be shown on liability side of balance sheet. आपल्याला लाईफ मेंबरशिप फीज एकदाच मिळत असते, आजीवन सदस्य फी एकदाच मिळत असते, त्याच्यामुळे ती कुठे दिसेल? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. त्यानंतर सेल ऑफ ऍसेट्स. जर आपण काही निरुपयोगी, युजलेस किंवा ॲब्सोल्यूट ऍसेट्स विकले असतील तर आपण त्याचा जर प्रॉफिट जर झाला तर आपण तो इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साइडला दाखवणार. लॉस जर झाला तर कुठं दाखवणार? क्रेडिट साइडला. त्याच्यानंतर आपण काही सेल केला असेल स्क्रॅप, तर ते आपलं इन्कम आहे, त्याच्यामुळे आपण ते कुठं दाखवणार? इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिटला म्हणजे इन्कम साइडला. तर विद्यार्थी मित्र हो, आजच्या पुरतं एवढं पाहूया. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.